मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कमिशन ब्रोकरेज अँड डिस्काउंट या चॅप्टरचा महत्वाचा एक्सरसाइज 1.1 याचा पाचवा फिफ्थ प्रॉब्लेम पाहत आहोत। बढिया आणि सोप्या साधा प्रॉब्लेम आहे। बढिया सांगतो, कान देऊ नाही का, तुम्हाला 100% आवडेल। Priya gets salary of rupees 15,000 per month and commission at 8% on the sale over rupees 50,000. If she gets rupees 17,400 in a certain month, find the sales made by her in that month. प्रॉब्लेम वाचून टाकला, डोक्यावरून गेला, टेन्शन नाही घ्यायचं। तर बा आपल्याला कसं डोक्यात आलं पाहिजे, प्रिया गेट सॅलरी ऑफ रुपीज 15,000 पर मंथ। एक मुलगी आहे, एक पोरगी आहे प्रिया नावाची। ज्या मुलीला 15,000 रुपये महिना आहे ना, सॅलरी आहे, पगार आहे। पर मंथ म्हणताय म्हणजे महिन्याचा पगार आहे 15,000 रुपये। तर आपल्याला आहे ना छोटे छोटे सेंटेन्स तेवढे तर बनवता येते, कारण आपण 12व्या वर्गापर्यंत पोहोचलो। तर कसं लिहिता येते बा, का फिक्स सॅलरी ऑफ प्रिया इज 15,000। कॉपीराइट नाही करता येत, कॉपी पुस्तकाचं दर्शनात असं नाही लिहिता येत, त्याला खूप टॅलेंटशिप आहे। आपल्याला आउट ऑफ मार्क काढायचं असून तर आपलं प्रेझेंटेशन ठेवा, तर पाठ करायचं काम नाही, मॅथ पाठ नाही आहे ना। लहानसा व्यवहारिक व्यवहारात जसे विचार आहे, आपले समाजातील व्यवहार जे आहेत, मग त्याने डोक्यात ठेवा, गणित सुटाल। काय म्हटलं बा, प्रिया गेट सॅलरी ऑफ रुपीज 15,000 पर मंथ। बोला म्हणजे या मुलीला 15,000 रुपये महिन्याचा पगार आहे। तर आपल्याला पहिलं वाक्य लिहिता येते पहा, मी भरभर तुम्हाला शिकवून देत आहो का टोटल लक्षात ठेवा, सॅलरी, टोटल सॅलरी, ठीक आहे, ऑफ प्रिया एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे। हे इथं लिहून टाकलं, रुपीज 15,000 माहित आहे आपल्याला। बघा पुढे आपल्याला काही येत नाही, पण जे मांडता येते तेवढं तर मांडण्याचा प्रयत्न करा, आपोआप समोरचा रस्ता दिसायला लागते। बोला आता पुढे ते म्हणताय, अँड कमिशन ॲट 8% ऑन दी सेल ओव्हर रुपीज 50,000। या मुलीला लक्षात ठेवा, जे काही त्या शोरूम मध्ये म्हणा, जिथं कुठं सेलिंग करत असेल, तर या मुलीला 8% कमिशन मिळतो। कशावर बा, जे काही सेलिंग करल त्याच्यापेक्षा आहे ना, 50,000पेक्षा जास्त सेलिंग करल, तर त्याच्या 50,000 वरची जे काही अमाउंट असेल तिच्यावर तिला 8% कमिशन मिळतो, ठीक आहे। इफ शी गेट्स रुपीज 17,400 इन ए सर्टन मंथ, त्या मुलीला महिन्याच्या शेवटी आहे ना 17,400 रुपये मिळाले, ठीक आहे। किती रुपये मिळाले, 17,400 म्हणजे महिना संपल्यानंतर जेव्हा ती पगार घ्यायला गेली, सॅलरी घ्यायला गेली, तेव्हा त्या प्रियाला 17,400 17,400 रुपीज मिळाले। का हो, तिचा पगार तर सॅलरी तर 15,000 होती आणि त्या मुलीला मिळून राहिले 17,400 रुपये। तर आपलं डोकं चाललं पाहिजे का 100% त्या पोरीला आहे ना वरचे जे काही रक्कम मिळाली ती कमिशन असली पाहिजे, कारण पगार तो 15,000च आहे, भेटून राहिले 17,400, म्हणजे वरत जे मिळाले पैसे ते 100% काय असलं पाहिजे, हो, कमिशन असलं पाहिजे। मग एवढं जर झालं असन तर तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, समजते का। लिहिताना सिंपल शब्दात लिहा, जेणेकरून परीक्षकाला त्रासच जाणार। म्हणजे टोटल इन्कम महिन्याच्या शेवटी टोटल इन्कम असं,
ठीक आहे. टोटल इन्कम पर मंथ कोणाचा बा, माझा नाही आहे, तुमचा नाही आहे, त्या प्रियाचा आहे. अप्रिया बरोबर 17 रुपीज 17,400. चलो बोलो. मग एवढं जर झालं असं बसलं का डोक्यात? अरे हो का नाही? तर अर्थबोध या झाला का पगार तर 15,000 होता आणि त्या मुलीने भेटून राहिले 17,400. म्हणजे 100% त्या पोरीला कमिशन मिळालं असल म्हणून मानता येते है ना, कमिशन पर मंथ ऑफ प्रिया. टोटल कमिशन पर मंथ. तर याला लिहिताना एक तर असलिया पर मंथ किंवा असं एक रेषा होडाची पर मंथ ऑफ प्रिया इज इक्वल टू कसं दाखवायचं? 17,400 मधून 15,000 वजा करायचे. म्हणजे किती राहिले रे बा? 17तून 2,400 रुपीज. चलो बोलो. एवढं त्या पोरीला महिन्याच्या काठी कमिशन मिळालं महिना संपल्यानंतर, महिन्याच्या शेवटी. बोला समजते? मग आता पुढं वाचून राहिलो. फाइंड दी सेल म्हणत आहे मेड बाय हर इन दॅट मंथ. जगामध्ये आहे का नाही कोणी कोणाचं काम करून देईल, मात्र कोणी कोणाला फुकट पैसे नाही देत. या पोरीनं एवढे रुपये कमिशन म्हणून कमवले, याचा अर्थ या झाला का त्या पोरीनं तेवढी सेलिंग केली. त्यानं प्रश्न विचारला फाइंड दी सेल मेड बाय हर. है ना, प्रश्नच तो आहे का त्या मुलीनं किती सेलिंग केली ते तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही. अरे जे अननोन असते त्याला आपण यक्स म्हणून घेतो. लहानपणापासून 8व्या वर्गापासून 1 क्लास पासून तेच शिकत आलो का जे अननोन आहे त्याला यक्स घ्या. तर बा कसं मांडता येते का लेट दी टोटल सेल बी यक्स. समजते का? लेट दी टोटल सेल बी रुपीज यक्स. एवढ्या रुपयाचं सेल केलं तिनं सांगा. ठीक आहे. आता प्रश्न बढिया दिलं. ठीक आहे, काय दिलं? अँड कमिशन ऍट 8% ऑन दी सेल ओव्हर रुपीज 50,000. त्या मुलीला कमिशन मिळाल, मात्र केव्हा मिळेल? 50,000च्या सेलिंगच्या पुढच्या सेलिंगवर. उदाहरणार्थ 70,000चं सेलिंग केलं तर 70,000वर मिळणार नाही, 50,000 त्याच्यातले कमी होईल ना, वरच्या 20,000. शब्द आहे तिथं ओव्हर, त्याच्या पुढच्या याच्यावर कमिशन मिळेल. बोला. म्हणजे अर्थ होत याला का शी गेट कमिशन ओव्हर रुपीज 50,000 ऍट दी रेट ऑफ 8%. लिहून आहे इथं 8%. तो लिहा. प्रॉब्लेम मधलं स्टेटमेंट उचलाचं लिहायचं, कारण लिखाणाला महत्व आहे, लिखाणाला मार्क आहे. म्हणून क्वालिटीचं उत्तर द्या. शी गेट असंच लिहायचं बा. इथले शब्द उचलाचे. शी गेट मनानं काहीच करायचं काम नाही, त्याच प्रॉब्लेम मधले शब्द उचलायचे. फक्त उचलण्याची कला आली पाहिजे, ट्रिक आली पाहिजे, बस. शी गेट्स कमिशन ओव्हर किती रुपये? 50,000 ओव्हर रुपीज 50,000 ओव्हर रुपीज 50,000 at the rate of 8%. चलो बोलो. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा 50,000 रुपयाच्या वरच्या रुपयावर तिने कमिशन भेटते, आहे का नाही? तो डोकं कसं लावायचं? कल्पना करा का त्या मुलीनं किती रुपयाचं
केलं रे बा 70,000 रुपयाचं काय केलं बा तर सेलिंग केलं, तर याच्यावर थोडं भेटणार आहे. 50,000च्या पुढं म्हणते म्हणजे याला काय करायला लागल बा 70,000तून 50,000 वजा करा लागल, तर एवढ्या रुपयावर त्या मुलीला कमिशन मिळणार आहे. हे मी तुम्हाला समजावण्यासाठी सांगलं हो. 70,000 70,000 हे थोडं आहे टोटल सेल तर आहे आपलं यक्स, म्हणजे याच्या ऐवजी येईल यक्स मायनस 50,000. ठीक आहे, अर्थबोध या झाला का शी रिसिव्ड कमिशन. बोला अरे हो का नाही. शी रिसिव्ह कमिशन तो डोक्यात बसवायचं बरोबर समजते. मी एक्झाम्पल घेतलं का टोटल सेल जर 70,000 असेल तर 50,000च्या वरच्या वर तिले किती पर्सेंट कमिशन भेटते 8%. तर मग 70,000तून 50,000 वजा केले सबट्रॅक्ट केले आहे ना. 70,000 मधून 50,000 सबट्रॅक्ट केले तर 20,000 उरले, म्हणजे याच्या पेक्षा वरच्या याच्यावर 50,000च्या 50,000 ओव्हर 50,000 त्याच्यावर तिने किती भेटते रे बा तर 8%. तर अर्थ झाला का ह्या नाही आहे आपल्या हे समजावण्यासाठी. तर या यक्स मधून 50,000 सबट्रॅक्ट करायचे, जे उरल त्याचे 8% या मुलीला भेटते. आणि म्हणून लिहिताना कसं लिहायचं 8% ऑफ असं असा ब्रॅकेट करायचा. बोल बा पटलं का नाही पटलं. असं कसं नाही, हे व्यवहारिक गोष्ट आहे हो. यक्स मायनस 50,000 असं. आता स्पष्ट सांगलं इथं क्लिअरच केलं आपण का त्या मुलीनं जेव्हा पगार उचलायला गेली तेव्हा त्याला किती पैसे मिळाले होते बा 17,400. सॅलरी तर 15,000 होती, म्हणजे अर्थबोध झाला का त्या मुलीला वर्थ कमिशन मिळालं असल ते किती असल बा तर 2,400. म्हणजे है ना शी रिसिव्ड कमिशन, तर हिने किती कमिशन उचलला तर 2,400. तर इथं लिहायचं 2,400. 8% कसा लिहिता येते 8/100 यक्स मायनस 50,000 असं शिकवलं. खालचा वर जाते वरचा खाली येते असं शिकवलं म्या. बोला खालचा वर जाईल म्हणजे आहे ना 2400 गुणिला 100/8 इज इक्वल टू यक्स मायनस 50,000. चलो बोलो 8×24 300 राहिले. इथं लिहून टाकतो लक्ष दे सारखं 300 इंटू 100/8 इज इक्वल टू यक्स मायनस 50,000. ठीक आहे 8×24 इथं 3 आहे. ठीक आहे 24 आहे, भाग दिला 300, भाग तर दिला सॉरी इथं किती आहे रे बाबा भाग दिला तर 8×24 300, म्हणजे मग भागाकार झाला. हे इथं आहे मग हे 2 शून्य याच्या माग लावायची असं. बरोबर यक्स मायनस 50,000 50,000 हा मायनस आहे, इकडे आला तर प्लस, म्हणजे प्लस 50,000 इज इक्वल टू यक्स. 50,000 न 30,000 म्हणजे 80,000 बरोबर यक्स. म्हणजे टोटल सेल त्या मुलीनं किती रुपयाचं केलं असल 80,000चं 80,000चं. तर बा शेवटी उत्तर लक्षात घ्या फाइंड द सेल मेड बाय हर. तर तेच उत्तर लिहायचं सेल्स मेड बाय हर. आपण काय फक्त पाहायचं तिथलं कॉपी करायचं सेल्स मेड बाय
her is equal to rupees 80,000. ह्या झाला बा माझा पहिला फिफ्थ प्रॉब्लेम. मित्र समजलं असेल तर सहावा सांगतो, नाही समजलं तर मेसेज करा, पण मला असं वाटते बा समजतेस म्हणून. ठीक आहे, सहावा पाहून घ्या. पहा मग सहावा प्रॉब्लेम सांगून राहिलो, द इन्कम ऑफ ब्रोकर रिमेन्स अनचेंज्ड थ्रू द रेट ऑफ कमिशन is increased from 4% to 5%. Find the percentage reduction in the value of business. असं वाचून टाकलं आपण, कारण बढिया सांगलं का इन्कम ऑफ ब्रोकर रिमेन्स अनचेंज थ्रू द रेट ऑफ कमिशन इज इन्क्रीज फ्रॉम 4% to 5%. फाइंड द पर्सेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ बिझनेस. दोन नाव वाचून टाकलं तर मला लक्षात ठेवा, एक होलसेलर आहे, कल्पना केल्याशिवाय सुटतच नाही. ठीक आहे, त्याच्या इथं लक्षात ठेवा एक सेल्समन असेल, त्याला लक्षात ठेवा तो जो काही सेलिंग करत होता त्याच्यावर त्याला 4% कमिशन मिळत होतं. ठीक आहे, त्या शोरूम वाल्यानं होलसेल वाल्यानं त्याचं कमिशन वाढवून टाकलं, 5% केलं. त्याला बोलवलं आणि सांगलं, असं आपल्या मनात आलं पाहिजे का बाबा मी तुझं कमिशन 5% करतो, 5% करतो, तू जे काही सेलिंग करत आहे त्याच्यापेक्षा जास्त मेहनत कर. ठीक आहे, अजून मी तुझं कमिशन वाढवून देईन. तो पण हो म्हणते, मात्र त्याचं सेलिंग वाढत नाही. जेवढं हे आहे तेवढंच हे राहते. लक्षात ठेवा, त्यानं पहिला शब्द वापरला का इन्कम ऑफ ब्रोकर रिमेन्स अनचेंज. ठीक आहे, म्हणजे पहिले ज्याने जेवढं इन्कम होतं तेवढंच इन्कम इथं आलं, कारण सेलिंग वाढलं नाही. मात्र 5% म्हणजे वाढ कायच्यात झाली तर कमिशन मध्ये झाली. ठीक आहे, तर याचा अर्थ बा सेलिंग झालंच नाही, तर बा लक्षात ठेवा याही वर्षी तेवढंच, पुढच्याही वर्षी तेवढंच. म्हणजे काय झालं, रिडक्शन झालं बिझनेस मध्ये. कमिशन तर वाढवून टाकलं, मात्र बिझनेस वाढलं नाही. तर बा अर्थबोध या झाला का रिडक्शन आहे ना, पर्सेंटेज रिडक्शन इन दी व्हॅल्यू ऑफ बिझनेस हे काळात आहे, किती टक्क्यानं झालं. तर मग पहिले तर आपल्याला काय सांगायचं आहे, तर मग आपल्या डोक्यात हे आणा पहिले का बा नेहमी लक्षात ठेवा, पर्सेंटेज जेव्हा शब्द येतो तेव्हा ते 100 रुपयावर राहते. किती रुपयावर असते बा, किती रुपयावर, 100 रुपयावर. बस पर्सेंटेज कोणाला अनुसरून काढल्या जाते, 100 रुपयाला. इथं त्यानं म्हटलं 4% असं त्यानं म्हटलं. तर अर्थबोध या झाला का त्याला 4% कमिशन मिळत आहे, म्हणजे 100 रुपयावर मिळत आहे. बोला मग एवढं जर झालं असं तर बा सुरुवात करायची का बा लेट द इनिशियल व्हॅल्यू ऑफ बिझनेस. त्या बिझनेस जो काही झाला तो किती रुपयाचा झाला, 100 रुपयाचा झाला. लेट द इनिशियल व्हॅल्यू ऑफ द बिझनेस बी ₹100. तर पहिलं वाक्य कसं लिहायचं, तर बस ज्या विद्यार्थ्याला हे माहित आहे का पर्सेंटेज हे 100 रुपयावरच काढल्या जाते, पर्सेंटेज 100 रुपयावरच दिल्या जातो. ठीक आहे, त्या हिशोबानं कॅल्क्युलेशन केल्या जाते, त्याला जड जात नाही. लेट द इनिशियल व्हॅल्यू ऑफ द बिझनेस, लेट द इनिशियल व्हॅल्यू of the business, value of the business, value of the business B ₹100 असं. ठीक आहे बा, याच्यावर त्याला इन्कम झालं, कमिशन मिळालं. रेट ऑफ कमिशन इज इन्क्रीज फ्रॉम 4% to 5%. म्हणजे याच्यावर पहिले त्याला 4% कमिशन मिळत होतं. ठीक आहे, म्हणजे बा ओरिजिनल इन्कम ऑफ द एजंट, ओरिजिनल
income of the agent is equal to 4% of 100. 100चे 4% म्हणजे 4च रुपये होते. समजा आपल्याला येतच नसन तर पर्सेंटेजचं चिन्ह काढलं तर ह्या 100 इथं लिहायचं आहे ह्या कट करायचा आहे म्हणजे ₹4 असंही लिहिलं तर बिघडत नाही. डायरेक्ट लिहिता येत असेल तर बाहेर चांगलं. मग आता एवढं जर झालं असेल तर पुढं काय सांगत आहे. ठीक आहे. आता त्यानं म्हटलं का फाइंड दी रिडक्शन इन दी व्हॅल्यू ऑफ बिझनेस. आपल्याला रिडक्शन झालं बिझनेस मध्ये, बिझनेस कमी झाला आपल्याला माहित नाही. ठीक आहे. मात्र त्याच्यावर त्याला किती पर्सेंट भेटले म्हणते बा, कमिशन वाढवून टाकलं 5% झालं, 4%चं 5%. तर बा आपल्याला म्हणता येते असंच म्हणायचं आहे, लेट दी आहे ना इनिशियलच्या ऐवजी म्हणायचं न्यू व्हॅल्यू ऑफ द बिझनेस बी रुपीज. मूळ आपण 100 घेतला, नवीन माहित नाही आहे तो घ्यायचा यक्स. तर आपण कसं मांडता येते बा, लेट दी. ठीक आहे. न्यू व्हॅल्यू ऑफ दी, लेट दी न्यू व्हॅल्यू ऑफ दी बिझनेस. हेच वाक्य इथं लिहायचं आहे फक्त, जे आपल्याला माहित नाही. बी रुपीज यक्स असं. याच्यावर मात्र त्याला किती वाढ झाली, 4चे 5 झाली. तर बा हेच वाक्य पुन्हा लिहायचं आहे. ओरिजिनल आहे तर इथं लिहायचं न्यू म्हणजे न्यू इन्कम ऑफ दी एजंट is equal to 5% of x. तो आज कसा होईल 5/100 x असं. चलो बोल काय गिवन दिलं बा. तर त्यांना पहिलं दिलं गिवन दॅट इन्कम ऑफ ब्रोकर रिमेन्स अनचेंज. पहिले 4% भेटे तेव्हाच आहे ना, तेव्हा पण त्याचं जेवढं इन्कम होतं केव्हा, जेव्हा 4% मिळायचं तेव्हाच इन्कम. कमिशन वाढला 5 झाला तरी मिळणारा इन्कम. 4% न मिळणारं इन्कम आणि 5% न मिळणारं इन्कम. 5% न इन्कम मिळत असेल तर वाढलं पाहिजे, पण तो म्हणत आहे का रिमेन्स अनचेंज. बोल पा. ठीक आहे. बस हेच लिहायचं, गिवन दॅट इन्कम ऑफ ब्रोकर रिमेन्स अनचेंज. गिवन दॅट तिथून उचलायचा आहे, लिहायचा आहे गिवन दॅट इन्कम ऑफ ब्रोकर remains unchanged. बस समजावून बरोबर लक्षात घ्या. ओरिजिनल इन्कम होतं बा कोणाचं, तर या एजंटचं. ठीक आहे. एजंट म्हणा, ब्रोकर म्हणा, जो कोणी असेल त्याचं. ठीक आहे. किती होतं, एवढं होतं. 4% न एवढं होतं, 5% न एवढं होतं न्यू इन्कम. तर त्यानं शब्द वापरला हा इन्कम ना, हा इन्कम चेंज नाही म्हणते, अनचेंज आहे. बोला म्हणजे ओरिजिनल इन्कम न्यू इन्कम कसं आहे म्हणते बात सारखं आहे. तर इथं लिहायचं म्हणून ओरिजिनल इन्कम is equal to न्यू इन्कम. बस हेच तर कंडिशन न गणित सुटते राहू. ओरिजिनल इन्कम किती आहे, 4. न्यू इन्कम किती आहे, 5x/100. या इकडं जाईल, या इकडे येईल. 4 गुणिला 100/5 बरोबर x. 20/5 100, 20 चोक 80. त्यानं प्रश्न विचारला
फाइंड द परसेंटेज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ बिझनेस. तर बा पहिले पा इनिशियल व्हॅल्यू ऑफ द बिझनेस ₹100 राऊंड मारत. रिडक्शन झालं. व्हॉट इज यक्स? लिहिलं का लेट द न्यू व्हॅल्यू ऑफ द बिझनेस बी ₹यक्स. इथं बिझनेस आहे 100, इथं हाय यक्स न यक्सची व्हॅल्यू आली 80. अर्थ झाला का पहिले 100चं बिझनेस होतं, आता झालं 80चं बिझनेस, म्हणजे 20% कमी झालं. 100चे 80 झाले म्हणजे टक्क्यानं 20 न कमी झालं. आणि म्हणून लक्षात ठेवायचं उत्तर लिहा लागल देयर इज 20% रिडक्शन. बोला इन द रेट ऑफ बिझनेस. इथं लिहा लागते देयर इज 20% रिडक्शन in the rate. There is 20% reduction in the value of business. In the value of business. बोला असं का? ठीक आहे बाबा, समजलं? तर बा याच्यानंतरचा 7वा पहा मित्रो. क्वेश्चन 7 सांगत आहोत आणि अर्धा पळा तर प्रॉब्लेमच भरून गेला. म्हणजे प्रॉब्लेम मोठा वाटते, काही कठीण नाही. थोडासा स्लो सांगतो जेणेकरून तुम्हाला चांगलं समजलं जाईल. स्पीड कमी करत. मिस्टर पवन इज पेड टू फिक्स वीकली सॅलरी प्लस कमिशन बेस्ड ऑन द पर्सेंटेज ऑफ सेल मेड बाय हिम. एक पवन नावाचा माणूस आहे. वीकली सॅलरी म्हणजे आठवड्याचा पगार. आमचा जो आहे ना, लहान लहान गावं असतात ना, तर मजूर वर्ग जो असतो त्यांना बाजाराचा जो दिवस असतो ना, तर दर आठवड्याचा पगार होतो, महिन्याचा नाही. तसं याही पवन नावाच्या माणसाला आठवड्याचा पगार प्लस म्हणताय कमिशन बेस्ड ऑन पर्सेंटेज ऑफ सेल मेड बाय हिम. तो जो काही सेल करल त्याच्यावर पर्सेंटेज, काहीतरी पर्सेंटेज म्हणून त्याला दिल्या जातो आणि तेच त्याचं कमिशन असते. इफ ऑन द सेल ऑफ ₹68,000 and ₹73,000 in 2 successive weeks, he received in all ₹9,880 and 10,180. त्यानं म्हटलं बा सक्सेसिव्ह वीक म्हणजे आहे ना, पहिला आठवडा त्याच्यानंतरचा दुसरा आठवडा त्याला म्हणतात सक्सेसिव्ह वीक. आता मी समजवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या आठवड्यामध्ये या पवन नावाच्या माणसाला 68,000 वर 68,000 वर, ठीक आहे. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यानं जो काय केलं बात लक्षात ठेवा, सेलिंग केलं, ठीक आहे. सेल केलं 73,000 रुपयाचं. एवढ्या मालाचं सेलिंग केलं पहिल्या आठवड्यात एवढं, दुसऱ्या आठवड्यात एवढं. तर बा लक्षात ठेवा, एवढं केल्यानंतर या पवन नावाच्या माणसाला 9,880 रुपये मिळाले पहिल्या आठवड्यात. तेव्हा दुसऱ्या आठवड्यात, त्याच्या पुढच्या आठवड्यात त्याला मिळाले 10,180 रुपये. बोला, ठीक आहे. तर त्याला म्हटलं फाइंड दी वीकली सॅलरी. तर त्या पवन नावाच्या माणसाचं आठवड्याचा पगार आणि त्याला मिळणार काय बा कमिशन आहे ना, त्याचा रेट, त्या कमिशनचा रेट 2%, 4%, 5% ते काढा. पहिले तर मला सांगा बा गणित समजलं का? तर मग बरोबर समजा, ठीक आहे. अर्थबोध या झाला का बा हा जो पवन नावाचा माणूस जो गृहस्थ असेल, जो पर्सन असेल, याला फिक्स सॅलरी आहे, फिक्स वीकली सॅलरी.
तर मग हे जे 9,880 रुपये त्याला आठवड्यानंतर मिळाले, तर 100% याच्यामध्ये त्याची वीकली फिक्स सॅलरी असेल, वीकली फिक्स सॅलरी प्लस लक्षात ठेवा त्याला मिळणारं कमिशन असेल. बोला, तेव्हा हे दोघं मिळून त्याला आठवड्याचे एवढे पैसे मिळाले. हेच कंडिशन इथं असेल, त्या पवन नावाच्या माणसाला, पर्सनला फिक्स वीकली सॅलरी असेल आणि प्लस वर त्याला जो काही कमिशन भेटला असेल सेलिंग वर, तो मिळून दोन्ही मिळून एवढे रुपये मिळाले. बस हे त्याचं थीम आहे. आता प्रॉब्लेम का आहे बा, तर मग त्या पवन नावाच्या पर्सनची सॅलरी आठवड्याची किती आहे ते आपल्याला माहित नाही. ठीक आहे, तर त्यानं तेच तर विचारलं, फाइंड दी वीकली सॅलरी. तर मग फाइंड दी वीकली सॅलरी असं जेव्हा तो विचारत आहे, जे आपल्याला माहित नाही, तर ते आपण घेतो याच. तर इथून तुमचं प्रॉब्लेम सुरू झालं. तर कसं लिहायचं बा, लेट दी फिक्स वीकली सॅलरी, समजते बा, बी यक्स, बी रुपीज यक्स. पहिलं कोणासाठी बा, तो कोण आहे बा, तो मिस्टर पवन. तर सुंदर वाक्य तयार होते, लेट दी फिक्स वीकली सॅलरी ऑफ मिस्टर पवन बी रुपीज यक्स. बोल बा. मग आता एवढं जर झालं असं बरोबर ऐकायचं. पहा तुम्ही शेवटी प्रॉब्लेम संपल्यावर म्हणसाल वा क्या बात आहे ना, शपथच घेतली, एक मेसेज नाही करत राजू का सर आवडलं नाही आवडलं, मोकळ्या मनानं मनाचं काय अडचण असेल. तेव्हा पहिलं स्टेटमेंट मी लिहून राहिलो का लेट दी, ठीक आहे, फिक्स, इथंच तर स्टेटमेंट उचलाच असते, फिक्स वीकली सॅलरी ऑफ मिस्टर पवन बी रुपीज यक्स. बोल बा. आता एवढं जर झालं, बिलकुल स्लो सांगतो, वरून जाऊ देत नाही. आता त्यानं प्रश्न विचारला, अँड द रेट ऑफ कमिशन. हे माहित आहे बघा, त्या माणसाला पवनला पहिल्या आठवड्यात 9,080 मिळाले, दुसऱ्या आठवड्यात 10,180. तर याच्यात फिक्स सॅलरी पण आहे आणि त्याला मिळणारं कमिशन आहे, हे दोघं मिळून एवढं मिळालं. तर त्या कमिशनचा रेट विचारला, फाइंड दी रेट ऑफ कमिशन. तर मग ते आपल्याला माहित नाही, तर दुसरं स्टेटमेंट लिहायचं, लेट दी रेट ऑफ कमिशन बी Y%. आता ह्या तयार झाला, लेट दी, समजते, रेट ऑफ कमिशन बी Y%. चल बोल बा. एवढं जर तुझं झालं असेल तर याने मिटवतो, हे समजण्यासाठी चांगलं होतं. आता मी काय करतो बा, समजते, पहिल्या आठवड्यात त्या माणसाला हाय ना, पहिल्या आठवड्यात त्या माणसाला 68,068 रुपीज, लक्षात ठेवा, एवढं सेल केलं. आणि दुसऱ्या आठवड्यात 73,73,000 एवढं सेलिंग केलं. बोला, समजते का. तो फेस लिहायचं बा, इन दी फर्स्ट वीक, ठीक आहे, ही सेल 68,000. ठीक आहे, पहा मग कसं लिहितो, in the first week he sells 68,000 sales rupees 68,000. बोला. आणि याला तेव्हा कुठं जाऊन 9,880 रुपये मिळाले, म्हणजे याची टोटल इन्कम झाली सॅलरी प्लस कमिशन मिळून. बोल पा. ठीक आहे, कसं लिहायचं, अँड टोटल इन्कम इन द फर्स्ट वीक, अँड टोटल इन्कम, अँड टोटल इन्कम इन द फर्स्ट वीक
हे तर लिहास लागल तुम्हाला, का लिखाणावरच मार्क आहे. 9 रुपीज 9880. चल बोल बा. तर बा तुझ्या डोक्यात आलं पाहिजे का एवढं आलं गावाने हिशोबा येतं का बा त्याने मिळाली थेट सॅलरी प्लस कमिशन, याच्या बरोबर हे दोन्ही मिळून किती रुपये हाय रे बा, तर 9880 रुपये. हेच का नाही व्यावहारिक गोष्ट. तर बा आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का बा मग कसं म्हणतो, बाय दी फर्स्ट कंडिशन. बाय दी फर्स्ट कंडिशन मन लावून ऐकायचं. ठीक आहे. पाय दी फिक्स वीकली सॅलरी ऑफ मिस्टर पवन बी रुपीज एक्स. इथं लिहिला एक्स असा. लेट दी रेट ऑफ कमिशन बी Y%. तर बा लक्षात ठेवा यानं सेल कितीचा केला, 68,000चा. बस एवढा हाय बा, याचे एवढे पर्सेंट ते झालं त्याचं कमिशन. इथं लिहायचं Y% ऑफ 68,000. हे दोघं मिळून त्याला किती रुपये मिळाले म्हणते, 9880 रुपये. चल बोल. हा पर्सेंटेजचं चिन्ह जर उडवायचं असेल तर x प्लस y अपॉन 100 इंटू 68,000 इज इक्वल टू 9880. हे दोन झिरो कटले, 680 राहिले. तर बा x प्लस 680y इज इक्वल टू 9880. ठीक आहे बा. एवढं जर झालं असेल तर याने नंबर द्यायचा 1. मी सायमल्टेनियस इक्वेशन तयार करणार. हेच कॅसेट आता दुसऱ्यांदा पाय कसं समजते आता. बाय दी सेकंड गिवन कंडिशन मन लावून आहे का बरोबर समजते. फिक्स सॅलरी किती रे पा, तो x असं. Y% ऑफ पहिल्या आठवड्याचं सेलिंग 68,000 होतं, तर दुसऱ्या आठवड्याचं सेलिंग 73,000 आहे. तर Y% ऑफ आता तुम्ही लिहिसाल 73,000 73,000 इज इक्वल टू पहिल्या आठवड्याचं इन्कम 9,880 होतं, तर दुसऱ्या आठवड्याचं इन्कम होतं 10,180. तर बा तुम्हाला इथं लिहा लागल 10,180. पहिलंच इक्वेशन तयार करायला डोकं लावायला. बस दुसरं तर मग कॉपीच मारायचं राहते. म्हणजे बा x प्लस y% म्हणजे y अपॉन 100 इंटू 73,000 इज इक्वल टू 10,180. यानं या कटला. म्हणजे बा x प्लस 730 y इज इक्वल टू 10,180. या झाला तुमचा दुसरा इक्वेशन. बोल पा. याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. ठीक आहे. 9व्या वर्गात 10व्या वर्गात 10th क्लास मध्ये पूर्ण चॅप्टरच आहे सायमल्टेनियस इक्वेशन शिकलो आपण. तर बा याच्यामधून ह्या सबट्रॅक्ट करायचा. ठीक आहे. कारण पॉझिटिव्ह आहे, प्लस असलं तर सबट्रॅक्शन होते. तर लिहायचं बा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 असं लिहायचं. पहिले 2 आलं लिहून टाकायचं. x प्लस 730y इज इक्वल टू 10,180. हा नंबर 2. याच्या खाली लिहायचा x प्लस 680y बरोबर 9,880 याला नंबर द्यायचा 1. असं सबट्रॅक्टिंग करायचं. प्लस असलं तर वजा बाकी हाय मायनस ना हाय. इथं लिहायचं 2 - 1 असं दाखवायचं. यानं या कटला.
आहे ना, 0 तून 0 गेला, 0 हा वाय आहे ना असं. 13 तून 8 गेले, 13 तून 8 गेले, 8 आणि 5 13, 50 वाय बरोबर. 0 तून 0, 8 तून 8 गेला 0, 11 तून 8 गेले 3 राहिले असं. या जाईल याच्या खाली. बोल बा. तर y इक्वल टू 300 भागिले 50, 0 0 कटला, 5 × 30, y बरोबर 6. हेच उचलाचं आणि समीकरण 1 मध्ये ठेवायचं. तर बा लक्षात ठेवा, या प्रॉब्लेमचं काम संपून गेलं आहे. नाही तर इथलं मी मिटवतो थोडस, इलाजच नाही आहे. मग काय करायचं बा, तर लक्षात ठेवा. समजलं का नाही समजलं तर बा कुठून मिटवू, इथून मिटवून टाकतो. ठीक आहे असं. इथं लिहून राहिलो. हेच काय करायचं बा, y ची व्हॅल्यू समीकरण आणि इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. इथं लिहा लागते हो, असं पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे, कारण लिखाणाला मार्क आहे. पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 असं. तर बा x प्लस 680 y च्या ऐवजी लिहायचं 6 बरोबर 9880. x प्लस 6008 सकम 48 उरले 4, 6 6 36 आणि 4 40 इज इक्वल टू 9880. x हा प्लस आहे तिकडं गेला तर मायनस 9880 मायनस 4080. x इज इक्वल टू समजते का काय बा, 0 तून 0 गेला 0, 8 तून 8 गेला 0, 8 तून 0 गेला 8, 9 तून 4 गेले म्हणजे 5, म्हणजे बा x ची व्हॅल्यू आली 5800 रुपये. व्हॉट इज x? तर बा आहे ना, फिक्स वीक सॅलरी ऑफ मिस्टर पवार. तो शेवटी उत्तर लिहायचं. समजते का? फिक्स वीकली सॅलरी इज इक्वल टू रुपीज 5800. दुसरा प्रश्न विचारला रेट ऑफ कमिशन. तर इथं लिहायचं रेट ऑफ कमिशन असं. 4 मार्कासाठी आला तर व्यवस्थित लिहिता आला पाहिजे. y ची व्हॅल्यू आली 6, तर इथं लिहायचं 6%. अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित सांगलं मला तरी वाटते बा व्यवस्थित सांगलं. याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम पाहून घ्या, प्रॉब्लेम नंबर 8. पहा 8वा प्रॉब्लेम सांगत आहोत. सोपा प्रॉब्लेम आहे हो हा, बिलकुल आपल्या व्यवहारिक लॉजिक न विचार करा, फार सोपं सांगतो. दीपक सॅलरी वॉज इन्क्रीज फ्रॉम ₹4000 to ₹5000. The sale being the same, due to reduction in the rate of commission from 3% to 2%, his income remained unchanged. Find his sale. कांदेव नाही का एक दीपक नावाचा पर्सन आहे. या माणसाला दीपकला पूर्ण एकदम विचार करायचाच नाही, थोडा थोडा विचार करायचा. त्या दीपकला 4000 रुपये पगार आहे. ठीक आहे. त्यावेळेस त्याचं कमिशन आहे ना, तो जो सेल करायचा याला पगार तर मिळतेच, त्यानं सेल केलेल्या मालावर 3% कमिशन पण मिळते. ज्यावेळेस त्याचा पगार 4000 रुपये होता तेव्हा तो सेलिंग वर त्याला 3% कमिशन मिळालं. नंतर काय केलं बा, कंपनीनं त्याचा पगार वाढवून टाकला. पगार मात्र त्याचा काय करून टाकला, 4000चे 5000 केले. मात्र या शेऱ्यानं काय केलं बा, का सेलिंग वाढवलंच नाही. ठीक आहे, बसलं काय डोक्यात. मग त्यानं काय केलं बा, का सॅलरी वॉज इन्क्रीज आहे ना, सेल बिंग दी सेम म्हणत आहे. सेल्स बिंग दी सेम म्हणजे सेलिंग काही वाढवलं नाही, त्यानं त्रास घेतला नाही. त्याला असं वाटलं का बा पगार वाढला, आता त्रास काय घ्यायचं, कायले फिरायचं, कायले माल विकायचा, सेलिंग वाढवायचं. तर कंपनी बाय हुशार आहे.
त्या कंपनीनं काय केलं बा का त्याला जे सेलिंगवर कमिशन द्यायची, पहिले त्याला 3% द्यायची, तेव्हा त्याचा पगार 4,000 होता. सेलिंग वाढवलं नाही म्हणून त्यानं काय केलं बा का सॅलरी कमी नाही केली, पण त्याचं जे कमिशनचं रेट होतं ते 3%चं करून टाकलं 2%. तर त्यानं म्हटलं बा ठीक आहे. त्याच्यामुळं झालं काय बघा, त्याला पहिले जेवढे पैसे मिळायचे म्हणजे 4,000 रुपये सॅलरी आणि सेलिंग वरचं 3%चं कमिशन, असं मिळून जे टोटल इन्कम राहायचं ते इन्कम, आणि आता मात्र 5,000 पगार झाला, मात्र कमिशनचा रेट 2% गेला. सेलिंग वरचं जे कमिशन होतं त्या 3%च्या ऐवजी 2% केला, म्हणजे कमी केला. तर त्यावेळेस पुन्हा आहे का नाही, एकूण सॅलरी आणि कमिशन मिळणारं कमिशन याचं इन्कम. तर त्यानं सांगलं का पहिले जेवढं मिळायचं तेवढंच आता मिळत आहे, म्हणजे याच्यामध्ये त्यानं स्पष्ट केलं इन्कम रिमेन अनचेंज, म्हणजे पहिल्यांदा मिळणारा इन्कम आणि दुसऱ्या वेळेस मिळणारा इन्कम काही त्याच्यात फरक नाही पडला, तो आहे तेवढाच आहे. हे आहे प्रॉब्लेम. तर त्यानं विचारलं का फाइंड हिज सेल, तर त्याचं सेलिंग किती, त्यानं सेलिंग किती केलं ते सांगा. तर आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, काय आलं पाहिजे बा का सेलिंग विचारलं तर सेलिंग किती केलं ते माहित नाही. तर आपण पहिलं वाक्य लिहायचं, लेट दी टोटल सेल बी ₹X. बस इथून आपला पगार प्रॉब्लेम चालू. बोला ठीक आहे. तर पहा मग मी एक एक शब्द मांडतो. जर प्रॉब्लेम समजलं असेल, प्रॉब्लेमची थीम पहिले समजली पाहिजे तरच प्रॉब्लेम सोडवता येते. जे नाही देऊ नाही त्याला सरळ X लिहा, म्हणजे तुम्हाला सोडवताना सोपं जाईल आणि स्टेप स्टार्ट होते. तर मग पहिलं वाक्य आहे मग लेट दी टोटल सेल, लेट दी टोटल सेल बी ₹X. एवढ्या रुपयाच्या मालाचं सेल केलं. बोला आता सुरुवातीला त्याला सॅलरी किती होती रे, तर 4,000 रुपये. त्यावेळेस त्याला कमिशन किती पर्सेंट मिळायचं सेलिंगवर, टोटल सेलिंगवर, तर 3%. तर मग आपण स्पष्ट शब्दात लिहायचं, ओरिजिनल लिहायचं पूर्ण, कारण मार्क लिखाणावरच आहे. ओरिजिनल सॅलरी बरोबर रुपी किती आहे बा, 4,000. एवढंच लिहायला कोणतं त्रास जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या या 4,000 पगार असताना त्याला कमिशन मिळायचं सेलिंग वरचं किती पर्सेंट रे बा, 3%. तर बा लिहायचं कसं, तर रेट ऑफ कमिशन, रेट ऑफ कमिशन बरोबर 3%. पूर्ण त्याचं लक्षात ठेवा इन्कम किती व्हायचं. तर बा इन्कम किती व्हायचं, तर तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का बा त्याची सॅलरी 4,000 रुपये, हे झाले 4,000, आणि जे सेल होतं किती रुपयाचं सेल होतं बा X रुपयाचं, याचे 3%. तर बा 3% ऑफ X. बोल बा ठीक आहे. हे दोन्ही मिळून त्याला जे मिळालं ते त्याचं इन्कम, म्हणून इथं करायची बेरीज. सांग बा आता याले गावरानी आहे बाई, काहीच तर नाही. 4,000 3% म्हटलं तर 3/100 X. मग एवढं जर झालं असेल तर हे झालं तुमचं इन्कम असं. ठीक आहे. याला नंबर देऊन टाका 1. आता हेच कॅसेट दुसऱ्यांदा बोला, समजते का. आता बा त्याची सॅलरी वाढली, 4,000 होती तर 5,000 झाली. तर बा आता आपण ओरिजिनल सॅलरी म्हणण्याच्या ऐवजी म्हणायचं न्यू सॅलरी असं, बरोबर ₹5,000 असं. रेट ऑफ कमिशन
तर बा इथं फक्त एवढंच लिहायचं आहे, रेट ऑफ कमिशन. बोला समजते का? रेट ऑफ कमिशन. तर आपलं डोकं जर चाललं तर पहिले 3% होता, आता हा 2% म्हणजे कमी झालं. तर कमी झाल्याने शब्द आहे डिक्रीज. तर आपण एक शब्द जर वाढवला तर परीक्षकाने बरं वाटायचं आहे, डिक्रीज रेट ऑफ कमिशन असं. तर किती पर्सेंट आहे रे बा? 2%. समजते का? 2% झालं. इन्कम. इन्कम कसं? तर याला सॅलरी मिळेल किती रे बा? 5,000 प्लस जो काही सेल करल, तर सेल किती केला आहे बा? तर यक्स. याचे किती पर्सेंट रे बा? तर 2%. ठीक आहे. दोन्ही मिळून जे भेटल ते त्याचं इन्कम झालं. ठीक आहे. आता आपल्याला शब्द काय दिला? हे जबरदस्त माहिती दिली, अंडरलाईन करत आहोत. इन्कम रिमेन अनचेंज असं देऊन टाकलं तर ते लिहून टाकायचं. आपलं काय जाते एक वाक्यानं, गिवन दॅट इन्कम रिमेन अनचेंज. याचा अर्थ झाला का पहिल्या वेळेस जेवढं भेटत होतं तेवढंच दुसऱ्या वेळेस भेटते. म्हणजे बा इन्कम जर अनचेंज असल, जेवढं पहिले भेटे तेवढं दुसऱ्यांदा भेटत आहे, याचा अर्थ हे व्हॅल्यू न हे व्हॅल्यू कशी असली पाहिजे बा? सारखी असली पाहिजे. चेंजच नाही झालं. जे पहिल्यांदा जर 5,000 भेटत असेल समजा, तर दुसऱ्या वेळेसही 5,000 भेटत आहे. फक्त या अंकाचे स्वरूप बदलले, मात्र सेन्स या आहे का बा दोघांचंही इन्कम, दोन्ही वेळेसचं इन्कम जर सारखं असेल, डाव्या बाजूमध्ये LHS जर सारख्या असेल तर RHS पण सारख्या असतात. तर बा ह्या इले नंबर द्यायचा 2. बोला हे लिहून टाकलं म्हणजे उजव्या बाजू RHS सारख्या राहतील. आणि या कारणास्तव आणि प्रत्येक गोष्टीले कारण आहे, त्याची जर जाण झाली तर मग प्रॉब्लेम वाढत नाही. प्लस 3x अपॉन 100 इज इक्वल टू 5,000 प्लस. ठीक आहे. 2% ऑफ x. तर इथं याने थोडंसं सोडवून टाकायचं, डोक्याला ताप नाही. म्हणजे बा 5,000 प्लस 2x अपॉन 100 असं. याले नंबर द्यायचा 2. इथं लिहायचं गिवन दॅट इन्कम रिमेन अनचेंज. झालं बा. एवढं झालं असेल तर डाव्या सारख्या म्हणून उजव्या सारख्या 5,000 प्लस 2x भागीला 100. ठीक आहे बा. आता आपण काय करायचं हो बा? व्हेरिएबल संख्येकडं संख्या. तर बा याले संख्या म्हणते 4,000 न 5,000. तर बा हा x म्हणजे व्हेरिएबल आहे, हा प्लस आहे, इकडं आला तर मायनस. 3x अपॉन 100 मायनस 2x अपॉन 100. हा 4,000 संख्या आहे ना, 5,000 ही पण संख्या आहे, नंबर आहे. तर नंबर कडे नंबर घेऊन जायचं. 5,000 मायनस 4,000 असं. डिनॉमिनेटर सारखा असला तर न्यूमरेटरची बेरीज वजाबाकी ऍडिशन सबट्रॅक्शन होते. इथं मायनस आहे म्हणून मायनस करायचा. 3x मधून 2x गेला तर x अपॉन 100 बरोबर 5,000तून 4,000 गेले तर 1,000. ह्या खालचा कुठं जाईल बा? तर वर जाईल. x इज इक्वल टू 1000 इंटू 100. तर बा x इज इक्वल टू हा 1000 लिहायचा, हे माग 2 शून्य लिहायचे. बोला. ठीक आहे. तर बा लक्षात ठेवा 1,00,000 झालं हे, म्हणजे टोटल सेल त्याचं किती असेल बा? तर बा 1,00,000 रुपयाचं. तर इथं लिहायचं उत्तर टोटल सेल इज इक्वल टू रुपीज 1,00,000. हे झालं भाऊ तुमचं उत्तर. बोला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आवर्जून सांगत आहो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. का हो मित्र हो? आणि कसे मित्र आहे माझे तुम्ही?
आपल्या मित्रांना, जिवलग मित्रांना नाही सांगत का? बिलकुल सांगायला पाहिजे. त्यांनाही मेसेज करून सांगा, त्यांचंही हित पहा, है ना. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं चांगलं करत नाही, आपलंही चांगलं होत नाही. हेच रूल आहेत. म्हणून जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. मी जर जीव तोडून तुम्हाला सांगत आहो तर तुमचंही आद्य कर्तव्य आहे का ह्या गोष्टीचं प्रसार करा. दुसऱ्यांचा हित होईल, भलं होईल. घरात बसून राहिल्यानं त्या विद्यार्थ्यांचं करिअर बुडून जाईल. म्हणून कृपा करून तुम्हाला विनंती करतो का जे काही मुलं असतील त्यांना सांगा, बघा फ्री ऑफ चार्ज आहे का, पैसे तर नाहीच लागून राहिले, तर मग पहा मग, आहे ना. ठीक आहे, आवडला माझा व्हिडिओ तर याला आवर्जून सांगता आठवणीनं लक्षात ठेवा. चालू केल्याबरोबर घंटी वाजवून टाका. नमस्कार.